नमस्कार मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या बांगलादेशमधल्या सतखीरा येथील जेशोरेश्वरी काली मंदिर, येशोरेश्वरी म्हणतात, जेशोरी ज आणि य अनेकदा एकच असतो, पण काली मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काली मातीसाठी दिलेला सोन्याचा आणि चांदीचा, चांदीचा आणि त्याच्यावर सोन्याचं गोल्ड प्लेटिंग असलेला मुकुट चोरीला गेलेला आहे। हे बांगलादेशमध्ये एवढी वेळ आलेली आहे की हिंदू देवळातल्या आणि साधंसुद्धा देऊळ नाही, 51 शक्तिपीठांपैकी एक आहे, देवी काली मातेचा मुकुट चोरण्यापर्यंत मजल गेलेली आहे। मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी आपली सेवा जी ड्यूटी असते ती संपून 2 वाजता घरी परत गेले आणि त्याच्या आसपास 2 ते 2:30च्या दरम्यान हा मुकुट चोरीला गेलेला आहे। याच्याबद्दल भारत सरकारने बांगलादेशकडे तीव्र निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललं आहे, म्हणजे जरा तरी लायकीत राहा की म्हणजे देवळातले मुकुट तुमच्या इथे चोरीला जातो, म्हणजे देश भिकेला लागला आहे, पण एवढी वेळ आली। या बातमीमुळे मला आठवण झाली की नेमकं चाललंय काय, कारण बांगलादेशमध्ये ही जी क्रांती वगैरे झाली तिला आता 2 महिने उलटलेले आहेत। 5 ऑगस्टच्या आसपास शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं आणि त्याच्यानंतर नेमकं बांगलादेशमध्ये काय चालू आहे, हिंदूंविरुद्ध आंदोलनं झाली होती, लोकांची घरं जाळण्यात आली होती, धर्मांतरणाचे प्रकार झाले होते, महिलांवर अत्याचार करण्यात आले होते। आता नेमकी काय परिस्थिती आहे, म्हणून मी याच्याबद्दल थोडंसं चाळत होतो, कारण आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओ या देशात आहेत, जो साऊथ ईस्ट एशिया समिट आणि आसियान समिट हे 2 कार्य आहेत, आणि आत्ताच 2 तासापूर्वी त्यांची अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँथोनी ब्लिंकन यांच्याशी भेट झालेली। बहुधा ही अखेरची भेट असावी, कारण याच्यानंतर मला कल्पना नाही, कारण अमेरिकेत 5 नोव्हेंबरला निवडणूक आहेत आणि त्याच्यानंतर जरी कमला हॅरिस अध्यक्ष झाल्या, जरी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले, तरी टोनी ब्लिंकन काही अमेरिकेचे परराष्ट्र सचिव असणार नाहीत। आणि मधल्या काळात नेमकं काय झालं, कारण नरेंद्र मोदी जेव्हा न्यूयॉर्कला गेले होते तेव्हा बांगलादेशचे सल्लागार, सरकारचे सल्लागार म्हणून प्राध्यापक किंवा डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी मोदींची वेळ मागितली होती, पण नरेंद्र मोदींनी त्यांना भेटायला नकार दिला आणि मग त्यामुळे मोहम्मद युनूस वेगळ्या दारखाना गेले, नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमधनं भारतात परत आले आणि मोहम्मद युनूस न्यूयॉर्कमध्ये पोचले आणि त्यांचे कोणतरी परराष्ट्र विषयक सल्लागार आहेत, त्यांची फक्त डॉक्टर जयशंकर यांच्याशी ओझरती भेट झाली। हे सांगणं अशासाठी महत्त्वाचं आहे कारण भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अनेक प्रकल्प एकत्र आपण सुरू केलेले आहेत। भारताने बांगलादेशला जवळपास $8 अब्ज कर्ज पुरवठा केलेला आहे, मदत दिलेली आहे। बांगलादेश व्यापारावर मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे आणि असं असताना भारत बांगलादेश यांच्यातली जी टेन्शन्स आहेत, यांच्यातले जे तणाव आहेत, ते खास करून भारत आणि आसियान देश यांच्या संबंधांवरही परिणाम करणारे आहेत। आपल्याला आठवतंय नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी लुक ईस्टचं धोरण होतं, त्याला ॲक्ट ईस्टमध्ये रूपांतरित केलं आणि तेव्हा भारतातला जो ईशान्य भाग आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर विकास योजना राबवायला सुरुवात झाली। मी स्वतः त्यावेळेला मणिपूरला गेलो होतो, मणिपूरमधनं म्यानमारमध्ये गेलो होतो आणि तिकडे जो भारताने भारत म्यानमार मैत्री रस्ता बांधलेला आहे 160 किलोमीटरचा, तो रस्ता पुढे वाढवून थेट मणिपूरपासून ते बँकॉक, सिंगापूर, अगदी पहिले मंडाले, मग रंगून किंवा यांगून, मग पुढे बँकॉक आणि सिंगापूरपर्यंत रस्ते मार्गाने जोडायची महत्त्वाकांक्षी योजना, त्याच्यामध्ये चीनने एक मोठा हायवे तिथे बांधलेला आहे, पण भारताने ही आपला वाटा त्याच्यामध्ये उचलावा अशी सगळी योजना होती आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणावर कामही सुरू झालं होतं। आणि या सगळ्यामध्ये बांगलादेशची भूमिका महत्त्वाची अशासाठी आहे कारण एरवी भारतातनं सिलिगुडी कॉरिडॉरला वळसा घालून मणिपूर किंवा मिझोराम किंवा त्रिपुरा इथे जायला बराच काळ लागतो, कधी कधी 3-3 दिवस लागतात ट्रकला, पण बांगलादेश मार्गे 8 तासात आपण तिकडे जाऊ शकतो आणि तिकडनं
म्यानमार आणि म्यानमार मार्गे आपण थेट सिंगापूरपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यामुळे चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पाला पर्यायी म्हणून हा महामार्ग, ट्रायलॅटरल हायवे इंडिया, म्यानमार, थायलंड हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि बांगलादेशमध्ये हे सगळं सत्तांतर झाल्यामुळे आणि तिथे इस्लामवाद्यांना नवीन ग्राउंड मिळाल्यामुळे या सगळ्यावर चिंता उपस्थित होणं स्वाभाविक आहे. अदानीचा मोठा प्रोजेक्ट बांगलादेशला 1000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज पुरवठा करणारा, सुदैवाने हा प्रकल्प झारखंडमध्येच आहे, पण त्याच्यातनं तयार केलेली जाणारी वीज सगळीच्या सगळी बांगलादेशला पुरवली जाते. बांगलादेशमध्ये त्याच्या एकूणच त्याचं स्क्रुटिनी करायचं चालू होतं. त्याचे पैसे थकल्यात, म्हणजे त्यांना सांगितलं होतं की ते पैसे भरा, नाही तर आम्हाला वीज पुरवठा करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून काय झालं बांगलादेशमध्ये ते बघणं आवश्यक आहे. तर थोडक्यात असं झालं आहे, मोहम्मद युनूस यांचंही वय शरद पवारांएवढंच 84 आहे. त्यांना आता सत्तेत टिकून राहायची, अधिकाधिक काळ सत्ता गाजवायची स्वप्न. एकदा माणूस खुर्ची बसला की पटकन उठत नाही. आणि त्यामुळे त्यांना आता देशाचं पंतप्रधान तर नाही, पण एक डिफॅक्टो पंतप्रधान होण्याची स्वप्न बघतायत. सुरुवातीला असं होतं की ते फक्त काही काळासाठीच खुर्चीवर बसलेत आणि त्याच्यानंतर ते बांगलादेशमध्ये मुक्त वातावरणात निवडणुका घेतील. पण आता निवडणुका होण्याची आत्ता कुठलीही चिन्ह नाही आहेत. याबाबत बांगलादेश लष्कर प्रमुख वकारुल झमन त्यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. बांगलादेशची अवस्था ही सगळी सरकारी नोकऱ्यांसाठी, ही सगळे विद्यार्थी तिकडचे रस्त्यावर उतरले, आंदोलन करायला पुढे आले की आम्हाला आरक्षण नको आहे, आम्हाला नोकऱ्या हवेत आणि आम्हाला साध्यासुध्या नोकऱ्या नको आहेत, सरकारी नोकऱ्या हव्यात, चांगला पगार देणाऱ्या. कारण बांगलादेशमध्ये लाखो रोजगार हे वस्त्रोद्योगात आहेत, टेक्स्टाईल पार्कमध्ये आहेत. भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार होऊ शकत नाहीत, कारण भारतात सगळे कायदे कानून त्याच्यामध्ये येतात. बांगलादेशमध्ये कायदे नियम धाब्यावर बसून मोठमोठ्या टेक्स्टाईल फॅक्टरी चालतात, म्हणजे कपडे गारमेंट फॅक्टरी चालतात. आणि एकेका शेडमध्ये 3-3 हजार कामगार तिथे असतात. आणि ज्यांना जो देशाचा जो किमान ज्याचा रोजंदारीचा दर आहे त्याच्याहून अर्धा पगार फक्त देतात. आणि काही तिथे चांगल्या सोयीसुविधा नाही. आणि तरी देखील म्हणजे प्रचंड दमट, उष्ण दमट हवापात, काही फारसं शौचालयाची सोय नाही, अशाच्यात हे लोक काम करतात. पण त्याच्यामुळे निदान लाखो लोकांची पोटं भरतात. आणि हे सगळे काय बनवतात, तर हे सगळे ग्लोबल ब्रँड आहेत. गॅप असेल, झारा असेल, अमेरिकेतले, इटलीतले, फ्रान्समधले जे आघाडीचे फॅशन ब्रँड आहेत, ते सगळे बरेचसे कपडे बांगलादेशात बनतात. माझी बहीण एकदा इटलीला गेलेली, तिकडनं व्हेनिसहून तिने मला टी शर्ट आणला आणि टी शर्ट चांगला होता, बघितला तर मेड इन बांगलादेश. म्हटलं हा म्हणजे हा टी शर्ट आणायला इटलीला जायची काय गरज होती, ढाक्यावरही आला असता. पण सांगायचा मुद्दा हा की सगळे बरेच फॅशनेबल कपडे. आणि तेच नाही, अगदी आत्ता आपल्याकडचे ॲमेझॉनवर जर तुम्ही रेमंडचे कपडे, सूट वगैरे घेतले, जॅकेट घेतले किंवा अनेक प्रकारचे टी शर्ट वगैरे, हे बांगलादेशमधनं आपल्याकडे येतात. पण जेव्हा हे सगळे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तिकडचे कामगारही सहभागी झाले. आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की बांगलादेशमधल्या अनेक गारमेंट फॅक्टरीज, जिथे संपावर लोक गेले, की जिथे त्यांनी उठाव केला, अशा काही 7-8 गारमेंट फॅक्टरीज तर मोठ्या बंद पडलेल्या आहेत. बाकीच्यांवरही संकटाची टांगती तलवार आहे की समजा उद्या वीज पुरवठा बंद झाला किंवा कामगारांनी जर कायदा हातात घेतला किंवा आंदोलन करायला सुरुवात केली, तर हे सगळे चालणार कसे? कारण जोपर्यंत बांगलादेश स्वस्त कपडे बनवते तोपर्यंत धंदा आहे. एकदा त्याची कॉस्ट, खर्च त्याचा बाकीच्या जगापेक्षा, स्पर्धेपेक्षा जास्त झाला की कोणी त्यांना धंदा देणार नाही आहे. आणि त्यामुळे ही मोठी चिंता, म्हणजे सरकारी नोकऱ्या राहिल्या बाजूला, जे रोजगार मिळत होते ते रोजगार दूर होण्याची भीती निर्माण झालेली. आणि म्हणून मोहम्मद युनूस आत्ता अमेरिकेला गेले होते संयुक्त राष्ट्रांच्यासाठी. भारताने त्यांची दखल घेतली नाही, पण अमेरिकेत मात्र त्यांनी सगळीकडे जाऊन, आणि बांगलादेशी मीडियांनी त्यांना अशा प्रकारे त्यांच्या भेटीचं वर्णन केलं की हे दुसरे नेल्सन मंडेला आहेत. जसं नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिका सुधारली, तशी मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये. तिसरी गोष्ट त्यांनी करतायत म्हणजे जमाते इस्लामी, हे जी इस्लामवादी पक्ष आहे, ज्यांना खलिफत हवं आहे, मूलतत्ववादी पक्ष आहे, त्याच्यावर शेख हसीनांनी बंदी घातली होती. त्या जमातवरची बंदी त्यांनी काढलेली आहे. जमातला पैसे परदेशातनं मिळण्याबद्दलची बंदी घातली होती, ती त्यांनी उठवलेली आहे. आणि त्यामुळे जमातचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेले आहेत, काम करतायत, पैसे मिळवत आहेत. आतापर्यंत BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, राष्ट्रवादी तिकडची, त्यांची या इस्लामवाद्यांची युती होती, जमातवाल्यांची. पण त्या
बांगलादेशी राष्ट्रवादी पार्टीला जमात आणखीन मोठं झालेलं नको आहे, म्हणजे त्यांना मैत्री आहे पण त्यांनी आपल्या सावलीखाली राहावं, आपल्या छत्रीखाली राहावं अशी त्यांची मागणी असते. आणि त्यामुळे जेव्हा जमात ताकदवान होते तेव्हा BNPमध्येही अस्वस्थता पसरलेली आहे. दुसरीकडे यांनी मोहम्मद युनूस यांनी घोषणा केली की एवढ्यात मी लोकशाही निवडणुका घेणार नाही, कारण बांगलादेशमधली व्यवस्था मला लोकशाहीला पूरक करायचे, म्हणजे लोकशाही सुदृढ होण्यासाठी मला हुकुमशाही पद्धतीने काही काळ राज्य करायचं आहे. त्याच्यामध्ये मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे गदा होती ती मी उठवणार आहे, राजकीय पक्षांना आणि संघटनात पैसे गोळा करायची बंदी होती ती मी उठवणार आहे, म्हणजे अशा प्रकारे कोण किती कशा काळ सत्ता राबवू शकतं याच्याबद्दलचे निर्बंध मी कमी सैल करणार आहे. आणि मग लोकशाही राबवण्यासारखी योग्य परिस्थिती झाली की मग मी लोकशाही आणणार आहे, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली आहे. या मधल्या काळात आवामी लीगचे कार्यकर्ते मात्र शांत आहेत, कारण त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. राजकीय व्यवस्था कशी पूर्वपदावर आणायची याच्यासाठी ते मोहम्मद युनूस चर्चा करतात वेगवेगळ्या पक्षांची, पण त्याच्यामध्ये आवामी लीगचा समावेश नाही आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे जो बदल झाला आहे आणि ज्याच्या भारताची भूमिका कुठेतरी पडद्यामागे आहे ती म्हणजे शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत आणि त्यांनी तिकडे बांगलादेशच्या परिस्थितीबद्दल वक्तव्य त्या करत होत्या, जे बांगलादेशला खटकत होतं. त्यांचा मुलगा न्यूयॉर्क आणि लंडनला असतो, तो सारखा काहीतरी त्या बांगलादेशच्या परिस्थितीवर वक्तव्य करत होता आणि त्यामुळे मोहम्मद युनूस यांनी भारताला इशारा वगैरे दिला होता की शेख हसीनांना तुम्ही थांबवा, नाही तर त्यांना आमच्या हवाली करा, हे अशा प्रकारे तिकडे भारतात राहून आमच्या परिस्थितीवर बोलणं योग्य होणार नाही. तर त्याचा परिणाम असा आला की भारताने त्यांची बहुतेक मागणी शेख हसीनांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याच्यामुळे शेख हसीना आता थोड्या शांत झालेल्या आहेत. त्या काही राजकीय वक्तव्य फारशा करत नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की बांगलादेशमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध जे काही कारवाई केली जात होती ती थोडीशी शांत झाली आहे. पण बांगलादेशची आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी मोहम्मद युनूस हे अमेरिकेमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी भेटले, कारण जे शेवटी कपडे तिकडे बांगलादेश बनतात त्यातले बरेचसे कपडे हे इटली, फ्रान्स जे मोठे फॅशन ब्रँड्स आहेत तिकडे ते जातात आणि कशा प्रकारे इटली बांगलादेशला मदत करू शकेल त्यांचे जे मार्केट आहे टेक्स्टाईल मार्केट आणि गारमेंट मार्केट त्याच्यामध्ये. पण तरी देखील बांगलादेशच्या आर्थिक अडचणींसमोरचं जे उत्तर आहे ते एवढ्यात मिळत नाही आणि त्या दृष्टीने हा जो सगळा भारत आसियान पट्टा आहे त्याच्यातला जो व्यापार आहे त्याच्यामध्ये एकीकडे म्यानमार यादवी युद्धात अडकलेला आहे आणि ती त्यांची अतिशय अवघड अवस्था आहे. दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचा विस्तार व्हा, त्याच्यामुळे सगळे आसियान देश परेशान आहेत, त्रस्त आहेत आणि त्याच्यात बांगलादेशचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की या नरेंद्र मोदींच्या लाओ भेटीमध्ये म्हणजे आसियान नेत्यांबरोबर म्हणजे सिंगापूर असेल, थायलंड असेल, या नेत्यांबरोबर जेव्हा नरेंद्र मोदी भेटतील तेव्हा त्याच्यातनं म्यानमारबरोबर बांगलादेशचाही मुद्दा अस्तित्वात त्याच्यामध्ये चर्चेस येईल. बांगलादेशमध्ये नेमकं काय होणार हे कळत नाही आहे, पण मला आश्चर्य वाटत नाही एकदा अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि जर कमला हॅरिसचा पराभव झाला, डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, तर मोहम्मद युनूस यांनाही परत अमेरिकेत गाशा गुंडाळून जावं लागू शकतं. तोपर्यंत त्यांची चलती आहे निवडणुका पुढे ढकलून औटघटकेची. पंतप्रधान पद आयुष्यात मिळालं नाही, पण पंतप्रधान पदाचं समाधान सरकारचा सल्लागार म्हणून ते मिळवत आहेत, ते त्यांना लखला बसो. पण या गोष्टी ज्या बांगलादेशमध्ये घडत आहेत की 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या मंदिरातनं देवीचा मुकुट चोरीला जातो, त्याबाबत भारताने जी प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली ती अतिशय योग्य अशी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.